ती पोरगीचा मतदार नसती ना तर तिला मी सोडलं नसतं बाबड्या. हो अहो एक एक मतदार लय महत्वाचा असतो यावं. बाबड्या हा माझी खात्री आहे, आपले समर साहेब आणि ती लाडू आली सुमी तेच ते रे. ते आधीपासून ओळखतात एकमेकाला. हा ओळखते तेच की मग. ओळखतात ना बरोबर ना? ओळखतात ना. म्हणजे तुम्हीच ओळख करून दिली आहे की. बाबण्या आधीच माझं डोकं फिरलंय, तू अजून डोकं फिरू नको नाही तर तू तगडं फिरवेन मी. नाही नको नको. मला असं म्हणायचंय की समर साहेब आणि ती लाडू आली ते सोबत आले होते, सोबत फिरायला पण आले होते. आणि हे जर का खरं असेल तर ताई मॅडम नाही 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 नाही. डोकं पॉलिश कर. पण मामासाहेब हा? अहो ती दोघं एकत्र नव्हतीच की. कशावरून? ह्या बघा इकडे बघा हा. इकडे बघा की तरी काय झालं माहित आहे का. समर साहेब इथनं दौऱ्यावर निघून गेले. हा. फिरत 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 तिथं आलं आणि तुम्ही इकडनं फिरत 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 तिथं आली. बाबण्या ते तुझं इकडनं फिरून आलो आणि तिकडनं फिरून आलो, ह्याच्यामध्ये माझं डोकं फिरलंय. ते जाऊ दे, मला एकच कळलंय की समर साहेब आणि ती लाडू आली सुमी सुमी ती जी कोण आहे ती, हे दोघं एकमेकाला आधीपासून ओळखतात आणि म्हणूनच ते एकत्र फिरायला आले होते. एक नंबरची चॅप्टर पोरगी आहे ती. तिचं आणि समर साहेबांचं नाही 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 नाही. मला ताबडतोब समर साहेबांना बंगल्यावर घेऊन गेलं पाहिजे. बाबने समर साहेब कधी येणार आहे तिथं कारखान्यावर? ते मतदाराला सोडून येते थोड्या वेळाने. ठीक आहे, मग तोपर्यंत आपण इथंच थांबूया. समर साहेबांना मला बंगल्यावर घेऊन गेल्याशिवाय काय खरं नाही माझं. तू का थांबलाय? नाही थांबत. मी काय करतो माहित आहे का, समोर साहेब इकडनं येतील तर मी तिकडनं निघून जातो. बाबन्या! हो हो. नेमकं कोणाला काय झालंय? अहो डॉक्टर ह्यांना काही झालेलं नाहीये, झोपाळ्यात फक्त. अच्छा, अहो मग पेशंट कोण आहे? मी सांगते डॉक्टर. आमचे समरसिंग आदिवासी भागात दौऱ्यावर गेलेत. तिथे त्यांना काही इन्फेक्शन वगैरे झालं तर ते आले की आधी त्यांना तपासा. अहो राज्याचे भावी मुख्यमंत्री आहेत ते, त्यांची काळजी घ्यायलाच पाहिजे नाही का? हो अगदी बरोबर आहे तुमचं. अरे समर, मम्मा समर काहीही न बोलता शांतपणे बस. चलिए बस. डॉक्टर हो हो चेक करतो. डॉक्टर. मम्मा अगं काय चाललंय हे, मला काहीच झालेलं नाहीये. अरे तरीही तपासून घे. राज्याचा भावी मुख्यमंत्री आहेस तू, तुला काळजी घ्यायलाच पाहिजे. बरोबर आहे ताई, काळजी घ्यायलाच पाहिजे. हा? या समर साहेब, हा. या पाय लांब करा. हा शांत 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 एकदम शांत. हा काही झालेलं नाही आपल्याला. मोठा श्वास घ्या. मम्मा अगं पण मला काहीच झालेलं नाहीये. शांत राहा, डॉक्टर साहेब बघतायत ना. आपण ब्लड प्रेशर चेक करूयात. हा समर साहेब हे घ्या. हा हे थोडस मागे करा. थँक्यू. शांत. कुठलाही विचार करू नका. डॉक्टर अहो काही नाहीये. इन्फेक्शनचं कुठलंही लक्षण नाहीये.
ताप नाहीये, ब्लड प्रेशर ही एकदम नॉर्मल आहे. आय थिंक ही इज परफेक्टली ऑल राईट. काही नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये. चला बाबा, ठीक झालं. समर, चल उठ तू आणि आज जाऊन रेस्ट कर. मम्मा नाही, काही बोलू नकोस, आपण सगळं नंतर बोलू. तुला रेस्टची गरज आहे. जा, आज जा. ठीक आहे. झालं. अजून कोणाला काही? डॉक्टर, हं? काम झालं ना? हो. झालं ना, परफेक्टली एकदम, काही झालेलं नाहीये त्यांना. निघा. हो, निघतोच आहे मी. येतो मी. हा, काही लागलं तर सांगा. येतो. तुमचं काय? निघा, आळशी कुठचे. नरसू, इकडे. काही कळलं का? ताई, काळीच घट्ट करून ऐक हं. माझी खबर पक्की होती. समर एका मुलीसोबतच फिरायला गेला होता. मुलगी? कोण आहे ती मुलगी? ती लाडूवाली, जिनी तुझं मिसेस मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न भंग केलं होतं. काय? ती मुलगी? ती समरला कुठे भेटली? काहीतरीच काय बरळतोयस तू? अगं ताई, तीच होती ती मुलगी. समर तिच्या सोबतच फिरायला गेला होता. ताई, फार डेंजरस मुलगी आहे ती. तुझ्यावर त्या दिवशी पाणी उडवलं तिने, आणि आज चक्क माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला पाण्यात पाडून. काय सांगतोयस काय? शी, ही लोक असतातच म्हणा असली. पैशासाठी कुठल्याही थराला जातील. ताई, बरोबर बोलतेस तू. पैशासाठीच ती फसवती आपल्या समरला, आणि आपला समर पण फसतोय. ताई, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, नाही तर समरचं मुख्यमंत्रीपद यायच्या आधीच जायचं. त्या लाडूवालीने दुसऱ्यांदा तुझं स्वप्न मातीत घालवलं म्हणजे मिळवलं. नाही, समरला तिच्यापासून दूर करायला पाहिजे. ती मुलगी माझ्या समोर आली तर सोडून काढेन मी तिला. असं काही नाही आहे. मी पाहिजे तेव्हा बाहेर जाऊ शकतो. काल एवढी दमछाक झाली, मला वाटलं तुझी मम्मा काय उठू द्यायची ना त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला. नाही, असं काही नाहीये. आणि मम्मा म्हणजे काय तात्या आहेत का? माझ्या मम्माची काळजी करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. अरे काळजी काळजी असती, त्यात वेगळी पद्धत काय? सुमे, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये. सांग ना, का केलंस हे सगळं? तू अजून तिथंच आहेस का? हो, मग ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. एवढं महत्वाचं आहे? हो, सांग ना. बरं, आज कारखान्यावर ये, मग सांग. नक्की? तुम्ही कधी खोटं बोलत नाही बर का? काय हो? हा, असं लपून छपून काय करता इकडं? तुमचं तर एक काय कळतच नाही. ते जाऊ द्या, जरा काढा प्या. प्या म्हणला की प्यायचा. आता कसं काय? राईक, आपण भेटून बोलूयात. मला आता फार नाही बोलता यायचं. ठीक आहे, पोच लवकर तू. हा, हो, ठीक आहे. बाय. काय हो मामा? काय गवत, डॉक्टरने गवतावर फिरायला सांगितलं होतं मला. असं चपला घालून? ते हा, असंच म्हणजे काहीतरी असेल कारण. डॉक्टरला कसं विचारायचं ना आपण, त्यामुळे आपलं फिरतोय. कुठे घ्यायची साहेब गाडी? मी गाडी घेऊन जातो, मला चावी द्या. साहेब माफ करा, तसं नाही करता यायचं मला. काय करता येणार नाही म्हणजे? हो, मी चावी मागतोय ना. साहेब माफ करा मला.
मी पाया पडतो तुमच्या. असं अडचणीत नका टाकू मला, नाहीतर मामासाहेब सोलून काढतील मला. साहेब माफ करा मला. तुम्हाला एकट्याला सोडायचं नाही म्हणून मामासाहेबांनी सांगितलंय मला. तुम्ही सांगा कुठे जायचंय ते, मी घेऊन जातो की तुम्हाला. मला ना कुठेच जायचं नाही आता. शाबास, असंच चालू राहू दे. फक्त सारखं सारखं माझं नाव पुढं करायचं नाही, नाहीतर चांबडी लोळवीन बघ तुझी. नाही या रे सगळे इकडे, माहिती आहे खूप काम करता, या. हे बघा, एक लक्षात ठेवा, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर नजर ठेवायची. ड्रायव्हर लोक गाडीपासून अजिबात हालायचं नाही. राम आणि श्याम गेटवर जाऊन उभा राहा. आणि हा तू तू मागच्या गेटवर जाऊन उभा राहा. समजलं, कळलं? हा, जा आता. या इकडे, सांग कामे आणि हो नामे. अरे कुणावर नजर ठेवायची? कुणावर? समर साहेबांवर. कळलं? माय थोपडाकडे काय बघताय? निघा. नीट लक्ष ठेवायचं. हो. समर साहेब कुठेही बाहेर पडले की लगेच मला फोन करायचा. हा, आणि मागच्या दारावर कोण आहे? जितू मागे गेला की तुम्हीच पाठवला ना त्याला. अरे हो हो, नीट लक्ष ठेवा. ताई, नरसू मस्त, खूप छान काम करतोस. थँक्यू ताई. एकदम टाईट सिक्युरिटी लावली. दमला असशील ना, भूक लागली असेल. चल आपण खाली जाऊन नाश्ता करू. चल. मामा था तोच बत्तन दे दे. ताई, तुझी काळजी ती माझी काळजी. हे दोन दे ना. अजून दोन तातू नको. ताई, त्या लाडूवाल्या मुलीला समोरच्या आसपास फिरू येणार नाही मी, बघतील असतो. कोण कुठली मुलगी सदरा कोण समजते? समोरच्या शेजारी उभी राहायची तरी लायकी आहे का त्याची? ती परत जर मला दिसली ना तर बघच मी काय करते ते. समोर काय काय? कुठे चालला? मी कारखान्यावर चाललोय. चल मी येतो. नाही, तुम्ही कशाला? म्हणजे माझ्या एकट्याच काम आहे ना, मी एकटाच जातो ना. तसं नाही समोर, राजकारणी लोकांनी ना जठ्ठा घेऊन बरोबर जायचं असतं, एकट्यानं नसतं जायचं. माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये, आणि तसंही माझं काम आहे. तुम्ही येऊन काय करणार आहात तिकडे? अरे समर, नरसू मामा आला तर तुला मदतच होईल ना कामात. नरसू, जा जा हा तू समोर बरोबर. मी आलोच आलोच आलोच. नाही, तू अजिबात काळजी करू नको. आता ती लाडूवाली मुलगी समरला कशी भेटते ना तेच बघतो मी. हॅलो. काय र, निघालास का? अगं कसलं काय, सगळे बोंब झाले इकडे. आता काय झालं? अगं मामा मागेच लागलेत माझ्या. मी आता कारखान्यावर यायला निघालो तर म्हणाले मी पण येतो. पण मी नको म्हटलं तर मम्मा मध्ये पडली, म्हणाली घेऊन जा नरसूला बरोबर, मदतच होईल तुला. आता काय करायचं? भावी मुख्यमंत्र्यांना साधा एवढा प्रश्न बी सोडवता येईल नका. तुझी सगळी जिम्मेदारी मलाच घ्यावी लागणार बघ. एक काम कर, मामा साहेबांना घेऊन ये. काय? तू घेऊन ये र. पुढे काय करायचं ते माझं मी बघते.
सुमे अगं पण पाहिलंय काय काळजी करू नकस. मामासाहेबांना बराबर गुंडाळू. तू ये घेऊ. माझा विश्वास आहे ना. हो आहे पण मग ये घेऊ. माझ्याकडे चांगला तोडगा आहे. बरं ठीक आहे, मी निघतो लगेच, तूही निघ लगेच. बाय. हा. मामा निघूयात आपण. हो चला की समर साहेब, चला. थांबा, मी पण येते. मम्मा तू? हो, मी पण. अगं मी आहे ना ताई, तू कशाला काळजी करते? हो ना, आणि कारखान्यावरून तू काय करणार? हा चल. मला माझ्या मुलाचं काम बघायचंय. मम्मा अगं पण अजून कारखान्यावर एसीचं काम नाही झालं. तुला कसं चालेल ते? चालेल मला समर. आणि अजून काम का नाही झालंय हे पण बघून घेईन ना मी. हो पण आज अगं खूप काम आहे मम्मा मला. तू उद्या येतेस का? अरे तेच तर बघायचंय मला, तुझं काम. चांगलंच आहे ना मग. आता मला ह्यावर चर्चा नकोय. मी येतेय. चला. साहेबांचा मिस कॉल. द्यायला संपला काय साहेबांचा. हा बबन. हॅलो साहेब बोला की. आम्ही कारखान्यावर निघालोय बर का. ते जे मतदार आहेत ना त्यांना म्हणून आज येऊ नका, आजची मीटिंग कॅन्सल झालीये. कोण येणार आहे आणि मतदार कोण? हो त्यांना फक्त निरोप सांगा. त्या मतदारांना म्हणून आज भेटू शकत नाही होत आपण. मी मम्मा सोबत कारखान्यावर येतोय. अरे समर, माझ्यासाठी मीटिंग कॅन्सल नको करूस. एक एक मतदार महत्वाचा असतो. मम्मा अगं या मतदाराचा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. तुझ्यासमोर नीट नाही बोलता यायचं त्याला. मी उद्या बोलवतो ना त्यांना. असा मतदार कसा सोडेन मी? हा कळलं का तुम्हाला? कोण मतदार म्हणला? अरे आज त्या मतदाराला कारखान्यावर येऊ नका म्हणून सांग. त्यांच्या डब्यांचा प्रॉब्लेम आहे ना, तो उद्या सोडवू आपण. हा डब्यांचा प्रॉब्लेम, मतदार. सुमी. हा म्हणजे सुमीच. म्हणजे ताई मॅडम कारखान्यावर येणार आहे त्या आणि सुमीला कारखान्याकडे येऊन देऊ नकोस. सोडवलं बबनराव, तुम्ही पुढं सोडवलं. शाबास. अयो आपण सुमी आधीच कारखान्याकडे जायला निघाल्या. बोंबला आता मी येलो. सुमीला अडवलं पाहिजे. बापन्या, हेकण्या, माझ्या सायकलीला काय झालं असं तुझं काही खरं नव्हतं बघ. सुमी अगं सायकलचं सोड तिकडं. तुला एक महत्वाचा सांगावा द्यायचा आहे म्हणून गाडी अशी लावली मी. कसलं सांगावा? सांग पटदिशी. अगं सुमी तू कारखान्यावर नको जाऊ. समर साहेबांनी सांगितलंय. समर साहेबांच्या बरोबर काय मॅडम आहे त्या तिथं. त्या यायला लागल्यात म्हणून मी जायचं नाही, ह्यो कुठला नियम? मी जाणारच. माझं ठरलं म्हणजे ठरलं. सुमी अगं सबुरीने विचार करते. कशाला तिथं जाऊन रामायण घडी त्या. बापन्या, अरे मी शब्द दिलाय पायलटला. मला लय महत्वाचं बोलायचं त्याच्या संगत. तू हो बाजूला हो. हे बघ सुमी, समर साहेबांनी हुकूम दिलाय सुमीला कारखान्यावर पाठवू नको म्हणून. त्याच्यामुळे मी तुला कारखान्यावर जाऊन देणार नाही म्हणजे नाही. सुमीला हुकूम? आता तर सुमी जातच असती. सर नाही अगं मी तुला हात जोडून विनवणी करतो, नको की जाऊ कारखान्यावर. आता कसं शहाण्यासारखं बोललास. मऊ बोललं की सुमी सगळं ऐकती. बेस्ट. आता नाही ना काय, चला माघारी जाऊया आपण. चला. पण तुझ्या समर साहेबांनी हुकूम सोडलाय ना व? मग तर मी जाणारच. नाही समर साहेबांनी पण रिक्वेस्टच केली या.
हो इंग्रजी शिकल्या म्हणले नाटक करायला लागला का त्यो इनवणी करायला पाहिजे होती त्यानं अगं इनवणीच केली आहे की मग. माझा विश्वास नाही त्यानं प्रत्यक्ष इनवणी केली तरच मी मानीन बरं चालतंय, प्रत्यक्ष तर प्रत्यक्ष. चल. हा, चल नको नको नको, समर साहेबांच्या बरोबर ताई मॅडम आहे त्या. तू चल माघारी चल. नाही